नमस्ते एव्हरीवन. आज माझ्या नवनाथ पारायणाचं शेवटचा दिवस असून मला आज उद्यापन करायचं आहे. त्यासाठी मी नवनाथांना घरी बोलवले आहे व नवनाथांना आवडणारे जेवणाचे पदार्थ मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवले आहेत. त्यात मला आईने खूप मदत केली. आईने पोळ्या केल्या व बाकीचं सईला सांभाळायची मदत केली. तर मी नवनाथांना घरी बोलवलं आहे आणि मी त्याचा व्हिडिओ आता शेअर करते तुमच्यासोबत. नवनाथांना आवडणारे चण्याची भाजी, घेवड्याची भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यांना आवडणारं ताक आणि श्रीखंड असं मी जेवणाचे पदार्थ बनवले आहेत. आणि सर्वात प्रथम मी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांच्या पाय धुतले व मग प्रत्येकाची पूजा केली, नमस्कार केला. प्रत्येकाला मी गिफ्ट्स पण दिले. तुम्ही बघू शकतात मी काय काय करते ते. 9 मुलांचे मी पाय धुतले आणि त्यांचे नमस्कार व पूजा आरती केली. आता मी त्यांना जेवणासाठी वाढत आहे. त्यानंतर मी सगळ्यांना गिफ्ट्स दिले. गिफ्ट्समध्ये मी कॅडबरी, केळं आणि एक छोटा प्लास्टिकचा डबा, त्यात मुलांना पिगी बॉक्स म्हणून किंवा चॉकलेट्स वगैरे ठेवायला, आणि ₹1 असं गिफ्ट्स मी दिले. माझ्यासोबत सई आहे आणि ती माझ्यासोबत व्हॉईस ओव्हर करते आहे, त्यामुळे तिचा आवाज मध्ये येत आहे. तर अशा प्रकारे मी उद्यापन केलं. आणि शेवटी मी उडदाचे वडे नवनाथांना आवडतात, तर उडदाचे वडे मी विसरली होती वाढायचे. मग मी सगळ्या मुलांना प्रत्येकाला घरी जाऊन उडदाचे वडे दिले. आणि मला ह्या नवनाथ पारायणात माझ्या बाळाने खूप मदत केली. म्हणजे ती झोपून राहिली, मला पारायणातून उठायची वेळ आणली नाही. आणि माझ्या आईने सगळ्यात जास्त मदत केली. माझी आई मी पारायण वाचत असताना सईला सांभाळत होती म्हणून ती उठली नाही. तिला झोका देत होती सारखं. आणि मला माझ्या जवळ असणाऱ्या सिम्मी व तिची फ्रेंड्स यांनी पण मदत केली शेवटच्या दिवशी. ही माझी आई आणि माझं बाळ. तर बाय एव्हरीवन.